शहराच्या जकात नाका परिसरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालंय। अवघ्या 20 वर्षाच्या तरुणाने प्रशासनाविरोधात थेट रस्ता रोको आंदोलन करत महापालिकेच्या दुर्लक्षांकडे संपूर्ण शहराचं लक्ष वेधलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त असताना आरम जनशक्ती संघच्या नेतृत्वाखाली संतप्त आंदोलन करण्यात आलंय। शहरातील जकात नाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत। दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रशासनाच्या 8 मुळ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी आरम जनशक्ती संघ मैदानात उतरला। विशेष बाब म्हणजे पार्थ मोहोळ या अवघ्या 20 वर्षाच्या तरुणाने स्वतः पुढाकार घेत थेट रास्ता रोको आंदोलन केलं। यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलकांनी महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ कचरा उचलण्याची व नियमित स्वच्छतेची मागणी केली। नागरिकांचा सवाल आहे की कर भरूनही जर मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासन नेमकं करतंय तरी काय। आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आहे। प्रशासनाला आपण वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने जसं पाहिजे तसं गांभीर्यानं आपल्या मागणीला लक्ष दिलं नाहीये। आपले प्रमुख 3 मागण्या होत्या। या रोडवर आपल्याला रेडियम लावून पाहिजे होतं, इथली दुर्गंधी आपल्याला साफ करून पाहिजे होती आणि इथचा जो आहे सावकारला सिग्नल हा सुरू करून पाहिजे होता। म्हणजे परिस्थिती बघा, एखाद्या मंत्र्याचा जर ऍक्सिडेंट झाला तर प्रशासन दुसऱ्याच दिवशी कामं मार्गी लावते आणि जेव्हा आपला सामान्य नागरिकांना त्रास होतो, सामान्य नागरिक जेव्हा मरतो तेव्हा त्यांना जागा नाही होत। आम्हाला आवाज उठवासाठी अडवण्यात येत होतं किंवा त्यांचं म्हणणं असं होतं की इलेक्शन आताच झाले, आवाज उठवू नका। अरे तुमचं इलेक्शन वगैरे जे काही आहे ते टाका तुम्ही चुलीत। आम्हाला इलेक्शनचं काही घेणं नाही आहे, आम्हाला आमचे कामं करून पाहिजे। अवघ्या 20 वर्षाच्या तरुणाने उचललेलं हे पाऊल प्रशासनाकरिता इशाराच आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की महापालिका प्रशासन केवळ आश्वासन देणार आहे की प्रत्यक्षात कचऱ्याचा प्रश्न सोडविणार।